आई मला खूपच आवडली. खूपच आवडली का चिंच? हा. तो रोज आणायचा. रोज नाही आणायचं बाळा, रोज रोज नसतं खायचं, कधीतरी खायचं असतं. रोज रोज काय होतं? रोज रोज नाही, खोकला येईल ना तुला. किती छान बनवलेस ते. खरंच आहे का? खरंच आहे ना बाळा, तुला आवडलं? नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी रेणू तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आपलं यूट्यूब चॅनल आईबंड मारीदेवामध्ये. सो सगळीकडे दिवाळीची तयारी सुरू झाली आहे आणि म्हटलं की चला आपलं पण घरातले कामं सुरू करूयात. नेहमीप्रमाणे दिवाळीची साफसफाई आणि फराळ, खूप साऱ्या गोष्टी असतात दिवाळीत खरं तर करण्यासारख्या. सो माझी पण ती तयारी आता सुरू करायची आहे. काय नाही ते काय करायचं काय नाही त्याची लिस्ट बनवणं वगैरे सगळं चालूच आहे. सो म्हटलं की तुमच्यासोबत पण शेअर करू आम्ही काय करतोय काय नाही ते क्विक पटापट सगळं, कारण की भरपूर काही आवरायचं आहे यावेळेस. पण तसं तर रुहीमुळे एवढं होत नाही आता, कारण पहिले तरी थोडंसं रेग्युलर व्हायचं पण आता ते एवढं होत नाही. त्यामुळे जरा सणवार आले की ते आवरण्यात येतं काहीतरी. सो म्हटलं की चला आपण ते सगळं यावेळेस सुरू करूया आणि तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करूया. बऱ्यापैकी माझी कामं आहेत ना ही रुही झोपल्यावर होत आहेत, किंवा म्हणजे ती झोपल्यावर मी प्रिफर करते करायला, कारण ती सगळीकडे मध्ये येते. सो ती दुपारी जेव्हा झोपेल किंवा कुठे खाली गेली त्यावेळेस मी पटापट कामं करून घेते. कारण मला यावेळेस रांगोळ्या पण बनवायच्या होत्या दिवाळीसाठीच्या वेगळ्या. दसऱ्याच्या वेळेस एवढ्या बनवणं झालं नाही, तर म्हटलं की आपल्या दिवाळीतला वेळ वाचवण्यासाठी आपण आधीच रांगोळ्या पण बनवून ठेवूया. त्या पण मी बनवून ठेवणार आहे, तर त्या पण मी तुमच्यासोबत शेअर करेन. सो चला तर मग मी आता सुरुवात करते माझ्या एक कामांना आणि सगळं काय कसं ते तुमच्यासोबत शेअर करते. सगळ्यात पहिली तर मी फ्रीज आवरायला घेतलं, कारण की नाही म्हटलं तरी आपला बऱ्यापैकी हात लागतो फ्रीजला आणि ते घाण होतच राहतं. किती क्लीन केलं तरी त्याच्यावर डाग राहतातच. सो म्हटलं पहिले ते क्लीन करून घेऊया. आतून पण क्लीन करून घेतलं. त्यानंतर जो क्रॉकरीवाला सेक्शन होता तो जास्त काढण्यात येत नाही आणि जास्त क्लीन करण्यात येत नाही, म्हणून पहिले सगळं सामान काढून घेतलं आणि ते क्लीन करायला घेतलं. आणि बाहेरून पण पुसून घेतलं. बाहेरून तसं बऱ्यापैकी क्लीनच होतं, पण तरी पण एक दोनदा म्हटलं व्यवस्थित पुसून घ्यावं म्हणून ते पुसून घेतलं. त्यानंतर रुहीचे पण टॉयजचे वगैरे बरेच आता सेक्शन्स आलेले आहेत, बरेच तिचे कबर्ड आहेत. सो तिचा हा बुक्स शेल्फ होता तो पण बऱ्यापैकी मेस झालं होतं, सगळं इकडे तिकडे झालं होतं, कोणतंच काही जागेवर नव्हतं. म्हटलं ते पहिले व्यवस्थित ऑर्गनाईज करून घ्यावं, म्हणजे तिला पण सगळ्या गोष्टी व्यवस्थित सापडतील. आणि ती झोपलेली होती म्हणून पटापट तिचं सगळं सामान काढलं आणि ते व्यवस्थित लावून घेतलं. आणि लावल्यानंतर ना खरंच खूप व्यवस्थित सगळं दिसत होतं. आणि तिचे सगळे बुक्स जागच्या जागी व्यवस्थित ठेवण्यात आलेत. आणि बाकीचं पण तिचं जे कबर्ड होतं साईडचं ते पण मी त्यावेळेस लगेच आवरून घेतलं. त्यामुळे तिला पण सगळे टॉयज हँडी होतील, लगेच खेळता येतील. सो म्हटलं की हे तर तिचं आवरून झालं. त्यानंतर मग मी म्हटलं की चला खिडक्या थोड्याशा पुसून घेऊयात, म्हणून मग आमच्या ज्या टेरेसच्या खिडक्या वगैरे होत्या त्या मी थोड्याशा पुसून घेतल्या. आणि बऱ्यापैकी पावसाळा असल्यामुळे त्या घाण होतच होत्या, कारण पावसाचे त्यावर शिंतोडे उडतातच, त्यामुळे ते बऱ्यापैकी घाण झालेल्या होत्या. सो ते करण्यात बराच वेळ गेला, ते केलं. आणि त्यानंतर मग म्हटलं की थोडंसं किचनमधलं क्लिनिंग पण करून घेऊ. आणि मग मी माझा जो गॅस ओटा होता त्यासाठी मी 3 असे नवीन वेगवेगळे ब्रशेस आणले होते. त्यानी ना खरंच खूप छान क्लीन निघत होतं सगळं, आणि सगळ्यात म्हणजे फास्ट पण झालं, त्यामुळे बराच वेळ पण त्याच्यात वाचला. त्यानंतर रुहीचं हे जे शू रॅक आहे, जे फार काही नेहमी काढण्यात येत नाही, कारण की खूप त्याच्यात तिचा पसारा झाला होता. खूप सारे शूज इकडे तिकडे झाले होते, काही तिला येत होते, काही न येणारे पण होते. सो मी ते सगळं पहिले काढलं, तिला येणारे ठेवले, न येणारे साईडला केले. आणि मग कारण की लहान मुलांचे ना खूप लवकर पाय मोठे होतात, त्याच्यामुळे ते लगेच छोटे होतात. सो असे खूप सारे तिचे शूजचे पेअर्स होते. सो मी ते व्यवस्थित लावून घेतले. त्यानंतर माझा खूप मोठा पसारा, ते म्हणजे साड्यांचा सेक्शन, जो की खूप दिवसांपासून ते पण व्यवस्थित लावून झालं नव्हतं, म्हणून मग मी सगळ्या साड्या अशा बेडवर काढल्या होत्या आणि त्याच्या व्यवस्थित घड्या घालून तर ते व्यवस्थित अरेंज करून घेतल्या, म्हणजे ते काढताना इझी जातील. सो असं व्यवस्थित सगळं लावून झालं, त्यामध्ये छान दिसत होतं.
त्यानंतर मग मोठा टास्क हा होता की तो बेड खाली जो पसारा असतो ना किंवा बेड खाली जी धूळ असते ती आपली कधीच आवरण्यात येत नाही. त्यासाठी आम्ही हे असे हुक आणले होते, म्हणजे टायर आणले होते. ते त्या बेड खाली लावले ना की बेड आपला कितीही जड असला तरी आरामात सरकतो. सो ते लावल्यामुळे आम्हाला ते पण क्लीन करता आलं यावेळेस. तर ते आम्ही लावून मस्त इझिली बघा कसा ढकलला जात होता. सो ते आम्ही मस्त क्लीन करून घेतलं खालचं सगळं, आणि इझिली काढता पण येतं ते चाक जेव्हा पण तुम्हाला पाहिजे तेव्हा. घरातलं तरी बऱ्यापैकी सगळं आता आवरावरी झाली आहे. म्हटलं की फराळाचं पण एक एक पदार्थ, म्हणजे जास्त काही बनवणार नाही मी, शंकरपाळे करंजी वगैरे बनवणार. मग मी शंकरपाळे बनवायला घेतेय. लास्ट इयरपासूनच मी बनवायला सुरू केलं, नाही तर मी आधी बनवत नव्हते, पण मागचेच चांगले झाले होते म्हणून आता मग आजी मामीची रेसिपी फॉलो करत मी ते यावेळेस पण बनवते. तर तुम्हाला पण मी दाखवते की मी कसं बनवते काय सगळं. सो शंकरपाळे बनवण्यासाठी मी 4 वाटी मैद्याला 1 वाटी तूप, 1 वाटी पाणी आणि 1 वाटी साखर असं प्रमाण घेतलं. सो सुरुवातीला एका भांड्यामध्ये तूप, पाणी आणि साखर टाकून ते सगळं विरघळून घेतलं, म्हणजे गॅसवर थोडं गरम करून घेतलं. खूप काही वेळ लागत नाही, फक्त ते विरघळेपर्यंत, म्हणजे साखर विरघळेपर्यंतचाच वेळ लागतो. ते काय आपल्याला खूप उकळत बसायची गरज पडत नाही. सो अगदी विदिन 2 ते 3 मिनिटात सगळी साखर विरघळली जाते. आणि मग विरघळल्यानंतर ते जे मिश्रण आहे ते मी एका परातीत ओतून घेते, कारण की मग ते लवकर थंड होतं आणि मग आपल्याला लवकर पुढची प्रोसेस करता येते. म्हणून मग मी एका परातीमध्ये ते मिश्रण ओतून घेतलं आणि त्यामध्येच 4 वाटी मैदा ऍड केला, चिमूटभर मीठ ऍड केलं आणि ते सगळं व्यवस्थित मळून घेतलं. सो अर्धा किलोच्या मैद्यासाठी हे प्रमाण परफेक्ट आहे. त्याच्यामध्ये व्यवस्थित कणिक मळून झाली आहे, म्हणजे अगदी पातळ नाही अगदी घट्ट नाही, पाहिजे तशी झाली. त्याला मी तसंच अर्धा तास तरी मुरून ठेवलं आणि त्यानंतर पुढची प्रोसेस करायला घेतली. त्यामुळे ते छान मुरतात आणि छान खुसखुशीत शंकरपाळे होतात. म्हणून अर्धा तास तसंच मी त्याला भिजत ठेवलं आणि अर्धा तासानंतर मस्त तेल पहिले कडक गरम केलं आणि मग बनवायला घेतले शंकरपाळे. साईडचे जे एजेस आहे ते कट करून घेतले, म्हणजे छान चौकोनी शेप आला आणि छान आपले चौकोनी शंकरपाळे बनतील. म्हणून मग मी यावेळेस पिझ्झा कटरनी खरं तर कट केले, कारण की म्हटलं सुरीपेक्षा ते मला जास्त सोपं वाटलं. आणि जास्त मोठ्या गॅसवर न करता लहान गॅसवरच मी सगळं व्यवस्थित तळून घेतले. आणि विशेष म्हणजे सगळे व्यवस्थित झाले, जसे पाहिजे होते, ते फुटले वगैरे नाही. सो ते खूप भीती असते की एवढं करून जर शंकरपाळे मध्येच नरम झाले, फुटले तर, पण तसं न होता शंकरपाळे खूप छान आणि खुसखुशीत झाले. त्यानंतर मी गेले बाहेर, कारण मला रुहीसाठी घ्यायचं होतं एक फॅब्रिक, ज्याचा मी तिला एक ड्रेस शिवून घेणार होते, जो की माझ्या साडीला मॅच होईल दिवाळीच्या. सो माझ्याकडे जी साडी होती मी जी नेसणार होती रेड होती, म्हणून मी त्याच्याशी रिलेटेड फॅब्रिक शोधत होते आणि तिथे फॅब्रिकमध्ये खूप सुंदर सुंदर व्हरायटीज होत्या आणि अगदी मला पाहिजे तसं फॅब्रिक मला मिळालं. आणि मग मी ते घेऊन, म्हणजे फर्स्ट टाइमच मी खरं तर तिला असं शिवून वगैरे ट्राय करणार होते. नेहमी तर मी तिला रेडीमेडच घेते, पण म्हटलं की चला आपण काहीतरी वेगळे यावेळेस ट्राय करूया, म्हणून मग मी हे असं काहीतरी फॅब्रिक वगैरे घेऊन ट्राय केलं. आणि लगेच त्याच्यावरच्या ज्या मॅचिंग बांगड्या त्या पण घेतल्या आणि तो तिचा जो ड्रेस आहे तो स्टिच पण करून घेतला. सो रुहीने असं फर्स्ट टाइम माप वगैरे दिलं तर तिला ते खूपच वेगळं वाटत होतं आणि ती असं लाजत होती. त्यानंतर तिथे जवळच असलेल्या मार्केटमध्ये मला दिसलेल्या चिंचा ज्या बघून मला शाळेचीच आठवण झाली. छान आहे ना, घेऊ अजून. जैसे कितना ये कितीला आहे तो साधे 50 का 12 80 का 12. इसके लिए कलर के लिए खरं तर मी यावेळेस बऱ्यापैकी वेगवेगळे दिवे घेतले होते, पण हे जे मातीचे दिवे आहेत ना मी ते खास रुहीसाठी घेणार होते, कारण तिला कलरिंग म्हणजे पेंटिंगचा खरंच खूप नाद आहे. सो मी म्हटलं की ते दिव्यांना ती कलर करेल, म्हणून मग मी हे असे साधे दिवे तिच्यासाठी विकत घेतले. छान आहे ना. खूप दिवसांनी मला असं शाळेतल्या नॉस्टॅल्जिया फील झालं की असं चिंच वगैरे आम्ही शाळेत खायचो. सो मला हे तिथं दिसलं आणि हायजेनिक होतं. सो म्हटलं की ठीक आहे आपण ट्राय करू. रुहीला मी देऊन बघते, तिला आवडतं आणि तिला पण ते खूप आवडलं, म्हणून मी थोडंफार घेतलं की चला शाळेचे दिवस परत काहीतरी, म्हणून मस्त वाटतंय असं खायला. आई मला खूपच आवडली. खूपच आवडली का चिंच? तो रोज आणता. रोज नाही आणायचं बाळा, रोज रोज नसतं खायचं, कधीतरी खायचं असतं. रोज काय होतं? रोज रोज नाही, खोकला येईल ना तुला. त्यानंतर मी OHP शीटवर रांगोळी बनवायला घेतली. यावेळेस मी बऱ्यापैकी डिझाईन्स बनवल्या, कारण की दिवाळीला 5 दिवस भरपूर लागतात. आई
तुला आवडलं? किती छान बनवलेस ते. खरंच आहे का? खरंच आहे ना बाळा, तुला आवडलं? मला बनवायला शिकव ना. तुला बनवायला शिकव. तू मोठी झाली की तू पण बनव. मला नव्हतं बनवायचं. आता नाही येत बाळा, आता तू असंच खेळ. कसं सगळीकडे लावून घेतलंय. तू काय बनवतीये? हे माझं बघून ब्रश घेऊन सगळं तसं सगळं माझ्यासारखंच करायचंय ना तुला? तू काय करतेय ब्रशनी? मी तुला ना चहा बनवून देते छानी बघ. वाव, मला चहा बनवून दे ना. थँक्यू. हा. किती चहा बनवते मी. चहा बनवते. चहा तयार झालाय. चहा तयार झाला? द्या. थँक्यू भाऊ, मला खरंच चहा पाहिजे होता. दे चहा द्या. चहा खूप मोठा दिलाय चहा. खूप छान. वाव, किती छान अरे चहा. सांडायला की. अरे नाही सांडत, खूपच चहा दिलाय तुम्ही. अरे सांडू दे, सांडू दे, सांडू दे. मस्त झाला चहा खूपच. तरी तुम्हाला दुसरं चहा बनवून देते. काय? अरे अरे पप्पा कसे घरातले सांडून बसले. एकदम जोरात नको ओढू. मदत कर फक्त पप्पांना. जोरात उरली मी. किती छान बसले. छान छान आकाशकंदील. हे असे वाले स्टार्स लावलेत आणि इकडे असे स्टार्स आणि इकडे वाले असे. सो एकूण असं तू बघू मनू कसा कलर करतीये दिवा. अरे वा, थांबते तू याला कर आधी. सो आता आम्ही निघालो एक एक्झिबिशनला, जिथे माझ्या मैत्रिणीचा पण एक स्टॉल आहे. सो म्हटलं की चला तिच्या पण शॉपला व्हिजिट देणं होईल आणि एक्झिबिशन पण बघणं होईल. वे रोडला ते एक्झिबिशन आहे आणि मला तसे एक्झिबिशन्स वगैरे आवडतात. काहीतरी वेगवेगळं बघायला मिळतं, नवीन काहीतरी नवीन नवीन गोष्टी असतात तिथे. सो म्हटलं की चला तिकडे एकदा आपण जाऊन येऊया. थोडंफार मी तिथलं पण तुम्हाला बाईट्स दाखवते की काय आहे, कसं आहे एक्झिबिशन, ते काय नाही ते. सो चला आता निघतो आम्ही जायला. हत्ती चिकनकारी. म्हणून काय खायचं बाळा? हे चांगली आयडिया गेली यांनी ना. हे काय काय नाव? किड्स प्ले एरिया आहे सगळा, इथे सगळं किड्स. तो मी आधी म्हटलं तसं माझ्या मैत्रिणीचाच एक स्टॉल तिथे होता, मनीमुक्ता क्रिएशन म्हणून तिचा ज्वेलरीचा तो स्टॉल होता. सो तुम्ही नक्की इंस्टाग्रामवर बघू शकता. खूप छान कलेक्शन आहे तिच्याकडे ज्वेलरीचं आणि वेगळं काही आहे जे तुम्हाला बाकी ठिकाणी दिसणार नाही. सो नक्की ते तुम्ही व्हिजिट करू शकता. काय कोणता वाला?
कोणतं म्हणतेस? हे का? हा, ह्याच्यात त्याच्या साईडचे ऑलरेडी मी घेतले. खरंच सांगते. हा, नंतर माती घेऊन तर कंटाळा तिथे आलाय. खायचे प्यायचे पण बऱ्यापैकी वेगवेगळे स्टॉल्स होते, म्हणजे चाट वगैरे असे बऱ्यापैकी खूप काय काय होतं. मी झोरको आपण पाहिलं होतं शार्क टँक मध्ये. त्यानंतर आम्ही तिथून पुढे गेलो डिनर करायला बाहेर. कुठे गेलो होतं आपण? हॉटेलला गेलो. त्याच्या आधी मजा आली. मातीत पण नुसती खाण करत होती. हा, ते खेळायचंच होतं बाळा. त्याचा खूप लेट झाला घरी जायला आम्हाला, आणि हिची एनर्जी अजून तशीच आहे ना, जाऊन मस्त गाडी झोपेल ती. सो हा व्हिडिओ इथंच एंड करते. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, दिवाळीच्या व्हिडिओजमध्ये. कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट करून सांगायला मला विसरू नका. तोपर्यंत तुमचं आई पण आणि बाई पण दोन्ही एन्जॉय करा. बाय.